नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं स्मरण करून, यांच्या विचारांचं स्मरण करून आपण या अभ्यासक्रमाला सुरुवात करीत आहोत. पाली भाषा बहुउद्देशीय संस्था आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे आणि आता आपण त्याच्या शेवटाकडे येत आहोत, कारण आता पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा घेणार आहेत असं बालशंकर सरांनी जाहीर पण केलेलं आहे. बुद्धदास, तुमचा कृपया व्हिडिओ बंद करा. हा सर. ओके बंद ओके करतो सर. ओके ओके. आणि त्यानुसार हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना व्याकरण आहे, जातक कथा अजून आपल्याला शिकायच्या आहेत, त्याच्यानंतर बाकीचा अभ्यासक्रम आहे. हा सगळा आता शेवटाकडे येत आहे, म्हणून हा महिना सगळ्यांच्या अभ्यासाचा आहे. आपण सर्वजण चांगला अभ्यास करत असाल अशी मी अपेक्षा करतो आणि असं गृहीत धरतो. आणि त्यानुसार आजचा जो विषय आहे तो आहे पराभव सुत्त. त्या पराभव सुत्ताला आता सुरुवात करत आहोत. मागच्या वेळेस मी जसं सांगितलं की श्रावस्तीमध्ये वर्षावास चालू असताना तथागत बुद्धांनी महामंगल सुत्ताचा उपदेश केला. अनेक लोक आणि अनेक देवता, बहुदेवा बहु मनुष्या, म्हणजे अनेक माणसे आणि अनेक देवलोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी प्रश्न केला होता. त्यानुसार भगवान बुद्धांनी मग त्याचं उत्तर महामंगल सुत्तामध्ये कुशल कर्म कोणती आहेत असे सर्व 38 कर्म सांगितलेली आहेत, ती आपण शिकलो. आणि मग श्रावस्तीमधील जेतवनात, अनाथपिंडकाच्या जेतवनात बुद्धांचा वर्षावास चालू असताना भिक्षू आणि उपासकांना महामंगल सुत्ताचा असा उपदेश केल्यानंतर भगवान बुद्धांनी या सुत्ताच्या समाप्तीनंतर असं जाहीर केलं की महामंगल सुत्त सांगितलेलं आहे, म्हणजे मंगल कोणकोणतं आहे ते सांगितलेलं आहे. आता अकुशल कर्म कोणकोणती आहेत आणि कोणती अकुशल कर्म केल्याने माणसाचं अधोगती होते, कोणते अकुशल कर्म केल्याने माणसाला अपयश येतं, कोणतं कुशल कर्म केल्याने माणसाचा पराभव होतो, याविषयी मी उद्या उपदेश करणार आहे असं त्याच धम्मदेशनेमध्ये सांगितलं. आणि मग त्या ठिकाणी ह्या पराभव सुत्ताची जी अट्टकथा आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे की भगवान बुद्धांनी पराभव सुत्त सांगणार आहे असं जाहीर केल्यानंतर समस्त चक्रवालातील 10,000 लोक ते सुत्त ऐकण्यासाठी तेथे एकत्रित झाले, तेथे उपस्थित झाले. आणि मग त्यांच्यातला जो प्रतिनिधी असेल त्याने भगवंतांना प्रश्न केलेला आहे की कोणत्या द्वाराने, कोणत्या मुख्य कर्माने, कोणत्या जन्माने आणि कोणत्या कारणाने माणसाचा पराभव होतो याच्याविषयी आम्ही जाणून घेण्यासाठी इथे जमलो आहोत. आपण त्याचा उपदेश आम्हाला करावा असा उल्लेख जो आहे, ही उरक वग्गातली जी पराभव सुत्ताची अट्टकथा आहे त्या अट्टकथेमध्ये म्हटलेलं आहे पालीमध्ये की मुखं, की द्वारं, का योनी, की कारणं येन मयं पराभवंतं पुरिसं जानेयाम अथ्थो. म्हणजेच कोणत्या द्वाराने, कोणत्या कारणाने, कोणत्या जन्मात आणि कोणत्या मुख्य कर्माने माणसाचा पराभव होतो हे आम्हाला सांगावे असं या अट्टकथेमध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून जसं महामंगल सुत्तामध्ये 38 महामंगल कर्म सांगितलेली आहेत, तसंच हे जे पराभव सुत्त आहे या पराभवा सुत्तामध्ये त्या लोकांनी एकूण 12 वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि भगवान बुद्धांनी पराभवाची 36 कारणं सांगितलेली आहेत. लक्षात ठेवायचं आहे, महामंगल सुत्त सांगताना 38 महामंगलाची कारणं सांगितलेली आहेत, कुशल कर्माची कारणं सांगितलेली आहेत. आणि इथे पराभव सुत्ताचा उपदेश करताना जे 12 प्रश्न लोकांनी विचारलेले आहेत, देवतांनी विचारलेले आहेत, त्याची 36 कारणं सांगितलेली आहेत. आणि म्हणून ती 36 कारणं कोणती आहे
हे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. म्हणून त्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो पराभव सुत्ताचा, तेव्हा पराभव हा जो शब्द आहे, हा शब्द खरं म्हणजे माणसाच्या अधोगतीची कारण या अर्थाने आलेला आहे. परंतु पालीमध्ये पराभव हा शब्द आणि मराठीतील पराभव शब्द याच्यामध्ये साम्य आहे. म्हणजे पालीमध्ये मूळ शब्द जो आहे तो पराभवच आहे आणि तोच शब्द मराठीमध्ये जशाच्या तसा आलेला आहे. म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं आहे, की पराभव हा मूळ पाली शब्द आहे आणि तो मराठीमध्ये जसाच्या तसा घेतलेला आहे. आता या सुत्तातला जो उपदेश आहे, जसं महामंगल सुत्ताविषयी मी सांगितलं, की तो कुठल्याही एका माणसासाठी किंवा एका देवतासाठी केलेला नाही. तर तो उपदेश जो आहे, तो सर्व लोकांच्या भल्यासाठी, सर्व लोकांच्या कल्याणासाठी आणि सर्व लोकांच्या हितासाठी केलेला आहे. त्याच पद्धतीनं हे जे सुत्त आहे पराभव सुत्त, याचा सुद्धा उपदेश जो आहे, हा सर्व लोकांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी आणि हितासाठी केलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. भगवान बुद्धांच्या प्रत्येक सुत्ताचं वैशिष्ट्य मी जसं महामंगल सुत्ताचं प्रास्ताविक करताना सांगितलं, की बुद्धांनी ज्या व्यक्तीला उपदेश केलेला आहे, त्या व्यक्तीचं नाव त्या सुत्ताला रचनाकारांनी दिलेलं आहे. उदाहरणार्थ सिगाल नावाच्या पुरुषाला जे उपदेश केला ते सिगाल सुत्त आहे. कूटदंत ब्राह्मणाला उपदेश केला ते कूटदंत सुत्त आहे. अस्सलायन सुत्त आहे. सुंदरीक भारद्वाजाला उपदेश केला ते सुंदरीक सुत्त आहे. काशी भारद्वाजाला उपदेश केला ते काशी भारद्वाज सुत्त आहे. म्हणजे प्रत्येक सुत्ताला त्या व्यक्तीला पुढे ठेवून रचनाकारांनी ते नाव दिलेलं आहे. परंतु महामंगल सुत्त आणि पराभव सुत्त या दोन सुत्तांचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे, की यातला उपदेश हा सर्वांसाठी असल्यामुळे त्याला त्याच्या आशयाच्या नुसार नाव दिलेलं आहे, त्याच्या विषयाच्या नुसार नाव दिलेलं आहे. आणि म्हणून पराभव सुत्तातील उपदेश जो आहे, हा कुणा एकासाठी नसून यात सर्वात प्रथम सर्वांसाठी उपदेश केलेला आहे आणि यामध्ये पूर्णतः नैतिकता सांगितलेली आहे. अधोगतीची कारणं सांगत असताना ती अधोगती कशी टाळता येईल आणि नैतिकता कशी जोपासता येईल याविषयी भगवान बुद्धांनी या सुत्तामध्ये उपदेश केलेला आहे. अशा प्रकारे हे जे प्रास्ताविक आहे, हे प्रास्ताविक सांगितल्यानंतर दुसरा मुद्दा आपल्या व्याख्यानाचा येतो, तो म्हणजे पराभव सुत्ताचं त्रिपिटकामधील स्थान. मग हे स्थान कुठे आहे? तर नेहमीप्रमाणे त्रिपिटक आहे. त्रिपिटकातला एक पिटक आहे सुत्त पिटक किंवा लिहूनच ठेवा. त्रिपिटक, त्याला बाण दाखवा. सुत्त पिटक म्हणा. सुत्त पिटकाला बाण दाखवा. खुद्दक निकाय म्हणा. खुद्दक निकायला बाण दाखवा. सुत्त निपात असं म्हणा. सुत्त निपात. सुत्त निपाताला बाण दाखवा. उरग वग्ग आणि उरग वग्गाला बाण दाखवून म्हणायचं आहे पराभव सुत्त. म्हणजे तुमचा क्रम असा येईल: त्रिपिटक, सुत्तपिटक, खुद्दक निकाय, सुत्त निपात, उरग वग्ग आणि पराभव सुत्त. त्याच्या पुढे म्हणायचं आहे उरग वग्गातलं हे 6वं सुत्त आहे. 6वं. उरग वग्गातलं हे 6वं सुत्त आहे. आता आपण जे पराभव सुत्त अभ्यासतो आहे, या सुत्ताचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे या सुत्तामध्ये प्रश्नोत्तर आहे. अनेक लोकांनी, अनेक देवतांनी भगवान बुद्धांशी संवाद करताना त्यांना प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर भगवान बुद्धांनी त्याचं उत्तर दिलं. पण उत्तर दिल्यानंतर या सुत्तामध्ये असं म्हटलेलं आहे, की आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर समजलं, आता दुसऱ्याचं सांगा. मग दुसऱ्याचं उत्तर समजलं, आता तिसऱ्याचं सांगा. मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर समजलं, असं चौथ्याचं सांगा. अशा पद्धतीनं पुढे क्रमवारी चालत आलेली आहे. ही रचना या सुत्ताचं वैशिष्ट्य सांगितलेली आहे. आणि म्हणून यामध्ये पराभव कशामुळे होतो, माणसाची अधोगती कशामुळे होती, याची उत्तरं भगवान बुद्धांनी ज्या पदामधून दिलेली आहे, ती पदं फक्त आपल्याला अभ्यासायची आहेत. कारण सुत्त मोठं आहे आणि प्रत्येक वेळेस त्याचं रिपिटेशन झालेलं आहे. काय रिपिटेशन झालेलं आहे?
तर या सुत्तामध्ये 2 पालुपद आहेत. पालुपद म्हणजे काय? वारंवार येणारी वाक्य. पालुपद म्हणजे वारंवार येणारी वाक्य. मग आता हे जे पराभव सुत्त आहे, याच्यामध्ये वारंवार येणारी 2 वाक्य आहेत. पहिलं वाक्य आहे पालीमध्ये किंग पराभवतो मुखं. की कोणते? पराभवतो पराभव होण्याचे आणि मुख म्हणजे प्रमुख. लक्षात ठेवायचं आहे इथे हा जो मुखं शब्द वारंवार आलेला आहे, याचा अर्थ मराठीतील मुख शब्दाशी संबंध नाही. इथे जो पालीतला मुखं शब्द आलेला आहे, त्याचा अर्थ होतो प्रमुख किंवा मुख्य. या सुत्तामध्ये जो मुखं शब्द वारंवार आलेला आहे, त्याचा मराठीतील मुख या शब्दाशी काहीही संबंध नाही. तर मुखं म्हणजे प्रमुख किंवा मुख्य. ह्या ज्या देवता किंवा ही जी माणसं आहेत, हे जे लोक आहेत, यांनी भगवंताला प्रश्न विचारला, तो प्रत्येक वेळेस रिपीट झालेला आहे. काय प्रश्न आहे? किंग पराभवतो मुखं. पराभव होण्याचे मुख्य कारण कोणते? किंग कीवर अनुस्वार, की पहिली. किंग पराभवतो मुखं. मुखं खवर अनुस्वार. अर्थ आहे पराभव होण्याचे प्रमुख कारण कोणते? की कोणते? हे देवतांनी किंवा माणसांनी विचारलेला प्रश्न आहे. आणि परत मग त्यालाच उत्तर देताना भगवान बुद्धांनी जे उत्तर देताना सांगितलेलं आहे, ते वाक्य पुन्हा रिपीट झालेलं आहे. त्याला पालुपद असं म्हटलेलं आहे. ते वाक्य आहे, "तं पराभवतो मुखं." दुसरं जे वाक्य पालुपद आहे, "तं" तवर अनुस्वार. "तं पराभवतो मुखं." मुखं प्रमुख आणि तं म्हणजे त्याचे, त्याच्या, तिचे. तं तवर अनुस्वार. तं म्हणजे त्याचे, त्याच्या, तिचे. तं पराभवतो मुखं. ते त्याच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे, असं भगवान म्हणतात. म्हणून हे जे पराभव सुत्त आहे, या पराभवाचं हे दुसरं वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं मी, पराभव सुत्त हे प्रश्नोत्तरित आहे. पहिला प्रश्न विचारला, त्याचं उत्तर सांगा. त्याचं उत्तर समजलं, दुसऱ्याचं उत्तर सांगा. दुसऱ्याचं समजलं, तिसऱ्याचं सांगा. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय आहे? पराभव सुत्तामध्ये 2 पालुपद आहेत. एक आहे किंग पराभवतो मुखं आणि दुसरं आहे तं पराभवतो मुखं. आता भगवंताच्या समोर जी माणसं बसलेली आहेत, ती हजारो माणसं आहेत. त्याच्यामध्ये उपासक आहेत, उपासिका आहेत, भिक्षू आहेत, भिक्षुणी आहेत आणि यांचे प्रतिनिधी करणारी जी आहेत, ती प्रश्न विचारत आहेत. वेगवेगळी लोकं. आणि मग त्याची उत्तरं भगवंत देत आहेत. त्यामुळे पहिला जो आता पद आपण शिकणार आहोत, ते जे पद आहे, ते प्रश्न विचारलेलं आहे. ते भगवान बुद्धांनी दिलेलं उत्तर नाही. म्हणून तो प्रश्न काय आहे, हे आता पराभव सुत्ताच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. याचं जे प्रास्ताविक मी आता केलं आणि महामंगल सुत्ताचं जे प्रास्ताविक केलं, ते सारखंच आहे. त्याच्यामुळे पालीमध्ये जे पहिल्यांदा आलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये, पान क्रमांक 32 वर, त्याचा अर्थ आणि महामंगल सुत्तात सांगितलेल्याचा अर्थ सारखा आहे, शब्दार्थ सारखा आहे, वाक्य तीच आहेत. काय वाक्य आहेत? एवमे सूतं एकं समयं भगवा सावथीय विहरती जेतवने अनाथ पिंडिकस्स आरामे. मी जसं सांगितलं की पिंड कसं म्हणायचं नाही. आपण पाली भाषा शिकतो आहोत. त्यामुळे आपलं उच्चारण सुद्धा अतिशय परफेक्ट आणि योग्य असलं पाहिजे, उचित असलं पाहिजे. म्हणून मूळ शब्द जो आहे तो अनाथ पिंडिक, पिंडक नाही. पिंडी आणि पिंड यामध्ये फरक आहे. पिंडी म्हणजे घास आणि पिंड म्हणजे स्वभाव. म्हणून इथे अनाथ पिंडिक जो आहे, हा अनाथ लोकांना घास भरवत होता
म्हणजेच भोजन वाढत होता, अन्नदान करत होता. म्हणून त्याला म्हटलेलं आहे अनाथ पिंडिक. त्याचं मूळचं नाव काय आहे? सुदत्त. एवमे सूतं एकसमयं भगवा सावत्थीय विहरति जेतवने अनाथपिंडिकस्य आरामे. अथको अन्यंतरा देवता अभिकंताय रत्तिया अभिकंतवन्ना केवल कप्पं जेतवनं ओभासेत्वा येन भगवा तेनुपसंकमी उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं अट्ठासी एकमन्तं ठिता खो सा देवता भगवन्तं गाथाय अज्जभासी. या संपूर्ण पदाचा अर्थ आणि शब्दार्थ मी महामंगलसूत्रामध्ये सांगितलेला आहे. तोच इथे घ्यायचा आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि मग आता पहिल्या पदावर आपण येतो. पराभवन्तं पुरीसंमयं पुच्छाम गौतमं भगवन्तं पुट्ठमागमं किं पराभवतो मुखं. आता हे किंग पराभवतो मुखम प्रत्येक वेळेस प्रश्नविचारांनी म्हटलेलं आहे. म्हणून याच्यातले शब्दार्थ फक्त लक्षात ठेवायचे आहे. पराभवंतं, पराभवंतं पराभव होत असताना, अवनती होताना. वर्तमान कालक धातू साधित विशेषण आहे ते. त लागल्यामुळे, अंत प्रत्यय लागल्यामुळे पराभवंतं पराभव होत असताना, अवनती होताना. पुरीसं पुरुष, पुरुषाची, पुरुषाला. आता इथे मयंग शब्द आलेला आहे. तुम्ही जर व्याकरण सरांनी शिकवलं असेल तर मयंग, मयंगचा अर्थ काय आहे कोण सांगू शकेल? मयंग म्हणजे काय? आम्ही. आम्ही. बरोबर. उत्तम पुरुष अनेक वचन आम्ही. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात घ्यायचं आहे की इथे अनेक लोक बसलेले आहेत. कारण तिथे मयंग शब्द आलेला आहे, अहंग नाही आलेला. अहंग आला असता तर तो एकटा व्यक्ती राहिला असता. परंतु या अर्थी इथे मयंग शब्द आलेला आहे आणि पुच्छाम म्हटलेला आहे. म्हणजेच इथे अनेक लोक बसलेली आहेत आणि ती विचारता आहेत, मयंग पुच्छाम गौतमं. आम्ही भगवंतांना विचारतो. काय विचारतो? भगवंतं पुठ्ठमागम्म. भगवंत पुठ्ठ, पुठ्ठ म्हणजे प्रश्न, पन्न, ज्याला पालीमध्ये पन्न असंही म्हटलेलं आहे. पुठ्ठ प्रश्न, आगम्य आलो आहोत. आणि मग पुठ्ठमागम्य प्रश्न विचारण्यासाठी आलो आहोत अशा अर्थाने. पुठ्ठ अधिक आगम्य, पुठ्ठ प्रश्न, आगम्य आलो आहोत, प्रश्न विचारण्यासाठी आलो आहोत. आणि काय प्रश्न आहे? किंग पराभवतो मुखं. पराभवाचे प्रमुख कारण कोणते, असा प्रश्न विचारलेला आहे लोकांनी. आणि मग इथून पुढे भगवंताचा उपदेश सुरू होतो. हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला म्हटलेला आहे पराभवंतं पुरीसं. म्हणजे जीवनात अयशस्वी होणाऱ्या व्यक्तींच्या पराभवाचे कारण कोणते. अनुवादात लिहून ठेवा पहिल्या पदाचा अनुवाद. जीवनात अयशस्वी होणाऱ्या व्यक्तींच्या पराभवाचे कारण आम्ही विचारतो. मयंग पुच्छामं, आम्ही विचारतो आहोत. दुसरं पद 2 नंबरचा क्रमांक करा, 2 ओळी सोडा नेहमीप्रमाणे. सुविजानो भवं होती सुविजानो पराभव धम्म कामो भवं होती धम्म देसी पराभव. इथे जो शब्द आलेला आहे सुविजानो, मूळ शब्द आहे विज आणि सु हा उपसर्ग लागलेला आहे आणि सुविजानो असं म्हटलेलं आहे. सुविजानो ओळखता येतो.
आणि दोन्हीकडे सुविजाणूच आहे. अनेक लोकांचा असा संभ्रम झालेला आहे, की पहिल्यांदा सुविजाणू असलं पाहिजे आणि दुसऱ्यांदा अविजाणू असलं पाहिजे. लोकांनी मला बरेचदा विचारलेलं आहे ही शंका, म्हणून तुमच्या माहितीसाठी हे स्पष्टीकरण करतो आहे. हा शब्द जो आहे, हा दोन्हीकडेही सुविजाणू असाच आहे आणि त्याचा अर्थ आहे ओळखता येतो. सुविजाणू भवं होती. भवं होती, उन्नती होते. भवं होती, उन्नती होते, उन्नती घडते. आणि पुढे म्हटलेलं आहे सुविजाणू पराभवो. पराभव, पराभव होणारा. पराभव, पराभव होणारा. कोण आहे पराभव होणारा, कसा ओळखता येतो? किंवा उन्नती होणारा कसा ओळखता येतो? सुविजाणो भवं होती. उन्नती होणाराही ओळखता येतो आणि सुविजाणो पराभव, अधोगती होणाराही ओळखता येतो. पण कसा? पुढच्या ओळीत म्हटलेलं आहे, धम्म कामो भवं होती, धम्म देसी पराभवो. धम्म कामो, धम्म कामो, धम्माची कामना करणारा, धम्मानुसार आचरण करणारा. धम्म कामो, धम्माची कामना करणारा. धम्म देसी, धम्माचा द्वेष करणारा. धम्मदेसी, धम्माचा द्वेष करणारा. धम्म कामो भवं होती. धम्म कामो, धम्माची कामना करणाराही ओळखता येतो. धम्मदेसी, धम्माचा द्वेष करणाराही ओळखता येतो. पराभव. अनुवाद लिहा. ज्याची उन्नती होते. अनुवाद. ज्याची उन्नती होते, अशी व्यक्ती सहज ओळखता येते. ज्याची उन्नती होते, अशी व्यक्ती सहज ओळखता येते. कारण उन्नती ज्याची होत असते, तो धम्माचा आदर करत असतो, धम्मानुसार आचरण करत असतो, धम्मावर प्रेम करत असतो, त्याला धम्म आवडत असतो, तो धम्मावर झालेला असतो, तो धम्म ऐकून घेत असतो, तो प्रज्ञावंत होत असतो, तो शील संपन्न आचरण करत असतो आणि म्हणून त्याची प्रगती होत असते. म्हणून म्हटलेलं आहे, ज्याची उन्नती होते असा पुरुष सहज ओळखता येतो. आणि ज्याची अधोगती होते, आणि ज्याची अधोगती होते, असाही पुरुष किंवा असाही व्यक्ती, व्यक्ती म्हणा, पुरुष म्हटलं की ते एका बाजूला होतं, म्हणून व्यक्ती म्हटलं की त्याच्यात स्त्री पुरुष दोन्ही येतात, समाविष्ट होतात. ज्याची अधोगती होते, अशी व्यक्ती ही सहज ओळखता येते. ज्याची अधोगती होते, अशी व्यक्ती सुद्धा सहज ओळखता येते. मग अधोगती कोणाची होते? जो धम्माचा द्वेष करतो, जो धम्माची कामना करत नाही, म्हणजे धम्माची इच्छा ठेवीत नाही, धम्म ऐकून घेत नाही, धम्माचा आदर करत नाही, धम्मावर आरूढ होत नाही, धम्माविषयी तो अज्ञानी असतो आणि त्याचे आचरण सुद्धा शील विपन्न असते. आपण आजपर्यंत फक्त शील संपन्न शब्द ऐकलेला असेल. जो चांगल्या धम्माप्रमाणे आचरण करतो तो शील संपन्न, आणि जो धम्माच्या विरोधात आचरण करतो तो शील विपन्न. असा शील विपन्न असा एक शब्द आहे आणि त्याला म्हटलेलं आहे, त्याची अधोगती होते आणि तोही यामुळे सहज ओळखता येतो. कोण ओळखता येतो? जो धम्माचा आदर करत नाही, जो धम्म ऐकत नाही,
जो धम्मपथावर आरूढ होत नाही, जो धम्माविषयी अज्ञानी असतो आणि जो शील विपन्न असतो, असाही पुरुष सहज ओळखता येतो. हे भगवंतांनी दिलेलं उत्तर आहे. मग पहिला प्रश्न समजला, त्याचं उत्तर भगवंतांनी दिलं. मग तिसऱ्या पदामध्ये पुन्हा एक प्रश्न विचारलेला आहे. तो आपण आता फक्त एकदाच घेणार आहोत. कारण तोच प्रश्न पुढे रिपीट झालेला आहे. काय आहे तिसरं? इति हेतं विजानाम पठ्ठमोसो पराभो द्वितीय भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं. पालुपद हे प्रत्येक वेळेस येणार आहे. इति हेतं विजानाम, तिसरं पद, 2 ओळी सोडा, 3 नंबर म्हणा. इति असे किंवा असा. इति हेतं, हेतं हेतू किंवा कारण किंवा उद्देश. इति हेतं विजानाम, याचे कारण समजले, याचा हेतू समजला. विजानाम, विजानाम वि अधिक जानाम. आता इथे वि हा उपसर्ग आहे, जान खरा मूळ शब्द आहे आणि त्याला म हा प्रत्यय लागलेला आहे. उत्तम पुरुष अनेक वचनी प्रत्यय आहे वर्तमान काळातला, त्यामुळे त्याला म हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून तो जानाम. आणि वि हा उपसर्ग आहे, म्हणून वि जानाम अशी त्या शब्दाची फोड आहे. आणि म प्रत्यय लागलेला आहे. म हा कशातला प्रत्यय आहे? वर्तमान काळातला. म, थ, अंती असे प्रत्यय तुम्हाला शिकवले असतील सरांनी. शिकवले ना? वर्तमान काळातले प्रत्यय शिकवले का? हो सर. उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, पट्टम पुरुष मी अशातले मस्त ती आहे. हो हो सर. हो शिकवलेले आहेत. हो सर, हो शिकव. हो. हा, शिकवलं. ओके. तर मग अनेक वचनाचे प्रत्यय जर आहे म, थ, अंती, तर मग एक वचनाचे प्रत्यय कोणते आहेत? कोण सांगू शकेल? उत्तम पुरुषाचे. उत्तम पुरुष एक वचनाचे प्रत्यय कोण सांगू शकेल? वह्या मी बघा. सर, मी हरकत सर नाही. मी मी, सी, ती, म, थ, अंती हे पाठ करायचंय आता तुम्हाला. उत्तम पुरुष, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष हे पाठ करायचं आहे तुम्हाला. आणि उत्तम पुरुष काय आहे? मी, अंती. मध्यम पुरुष काय आहे? सी, थ. आणि उत्तम पुरुष काय आहे? ती, म, ती. अशा पद्धतीचं ते जे आहे सर्व हे प्रत्यय पाठ करायचे आहे, तरच तुम्हाला वाक्याचा अर्थ कळू शकेल. इथं नुसतं विजानाम म्हणजे समजले असं एवढं सांगून मी थांबू शकतो. परंतु व्याकरणाच्या अनुषंगाने तुम्हाला जे सरांनी शिकवलं असेल, ते शब्द कसे आलेले आहेत, तर ते अशा पद्धतीने जागोजागी व्याकरणाची पेरणी आहे. आणि त्या व्याकरणानुसार आपल्याला त्या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे, विजानाम समजले. आणि पठमो, पठमो म्हटलेला आहे. पठमो म्हणजे पहिले. आता इथे पठमो म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? तर नामाला ओ जो प्रत्यय जोडला, की त्याचं एकवचन होतं. आणि ओ हा प्रत्यय जो आहे, हा पठमा विभक्तीचा एकवचनी कर्ता आहे. हे का तुम्हाला सांगितलं असेल. म्हणून इथे आपण लक्षात ठेवायचं आहे, की इथे पठमो, द्वितीयो, तृतीयो, चतुर्थो असं ओ प्रत्यय लावलेला आहे प्रत्येक ठिकाणी. आणि पुढचं जे प्रश्न विचारलेला आहे, द्वितीयं, तृतीयं, चतुर्थं अशा ठिकाणी त्याला अनुस्वार दिलेला आहे. म्हणून द्वितीयं, तृतीयं अशा पद्धतीचा पुढच्या ओळीमध्ये आलेला आहे. पठमो, द्वितीयो, तृतीयो अशा पद्धतीने रचना आहे. आणि पुढचा प्रश्न विचारत असताना त्याला द्वितीयचं प्रत्यय लागलेला आहे. द्वितीयं, तृतीयं अशा अर्थाने लागलेला आहे. कारण काय आहे, की दुसऱ्या कारणाला सांगा. कारणाला ला आल्यामुळे द्वितीयावर अनुस्वार आल्यामुळे ती द्वितीय विभक्ती. आणि ला कारणाला, दुसऱ्या कारणाला सांगा, म्हणून द्वितीयं, तृतीयं याप्रमाणे विभक्ती आलेल्या आहे. अंग हा प्रत्यय जोडलेला आहे प्रत्येक ठिकाणी. कारण काय आहे? द्वितीय विभक्ती काय दर्शविते? कोण सांगेल? द्वितीय विभक्ती काय दर्शविते? कर्म. कर्म दर्शविते. अगदी बरोबर. आणि ज्याच्यावर क्रिया केली जाते ते कर. कर्म. अशा अर्थाने इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. व्याकरणामध्ये मी जास्त जात नाही, कारण ते त्यांचा विषय आहे आणि व्याकरणात घुसलो की आपला मूळ विषय राहील बाजूला. म्हणून फक्त लक्षात ठेवायचं आहे, पठमो, द्वितीयो, तृतीयो असा ओ प्रत्यय आलेला आहे. आणि पुढचा प्रश्न विचारताना द्वितीयं, तृतीयं, चतुर्थं अशा पद्धतीने विचारलेला आहे.
एवढं फक्त लक्षात ठेवायची आहे त्याची मेक. ओके. मग काय इथे म्हटलेलं आहे? इति हेतं विजानाम पठ्ठमोसो पराभो द्वितीयं भगवा ब्रूहि. ब्रूहि शब्द आलेला आहे. महामंगल सूत्रामध्ये मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की ब्रूहि मंगलमुत्तमं असं महामंगल सूत्रात उल्लेख आलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मूळ शब्द आहे ब्र आणि ब्रू. ब्रू अधिक ही. ही जो प्रत्यय आहे हा आज्ञार्थाचा मध्यम पुरुष एकवचनी प्रत्यय जोडलेला आहे. ही आणि शब्द तयार झालेला आहे ब्रू अधिक ही. ब्रूही. नुसतं ब्रू म्हटलं तर सांगा, बोला आणि ब्रूही ही प्रत्यय आल्यामुळे सांगावे आज्ञार्थी, बोलावे आज्ञार्थी अशा अर्थाने. म्हणून इथे ब्रूही सांगावे. विनंती करताना आज्ञार्थाचे प्रत्यय वापरले जातात. त्या दृष्टीने इथे ब्रूही हा शब्द आलेला आहे. द्वितीयं भगवा ब्रूही. दुसरे कारण सांगावे, दुसऱ्या कारणाला सांगावे. द्वितीयं भगवा ब्रूही किंग पराभवतो मुखं. माणसाच्या पराभवाचे दुसरे कारण जे आहे त्या कारणाला सांगावे. आणि मग चौथं पद येते. चौथं पद आहे असंतस्य पिया होंती संते न कुरुते पियं असंतं धम्म रोचेती तं पराभवतो मुखं. आता इथे भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे. तिथे उत्तर देताना काय म्हटलेलं आहे? तं तं पराभवतो मुखं. ते त्याच्या पराभवाचे मुख्य कारण आहे. काय कारण आहे? असंतस्य. असंतस्य दुष्ट, दुर्जन, वाईट वृत्तीचे. असंतस्य वाईट वृत्तीचे. आणि संत चांगले, चांगल्या वृत्तीचे, चांगले लोक. असंतस्य पिया होंती. पिया प्रिय, होंती होतात, अनेक वचनी आवडतात. पिया प्रिय आवडतात. संते न कुरुते पियं. संत सज्जन. न कुरुते, न कुरुते न करत नाही. न कुरुते करत नाही. न कुरुते पियं. पियं आवडते, आवडतात. असंतं म्हणजे वाईट लोक. धम्मं रोचेती. धम्मं धम्म रोचेती रुचतो, पसंत पडतो, आवडतो. रोचेती रुचतो, पसंत पडतो, आवडतो. धम्मं रोचेती तं पराभवतो मुखं. ते त्याच्या पराभवाचे कारण आहे. काय कारण आहे? अनुवादात समजेल तुम्हाला. अनुवाद लिहा. ज्याला दुष्ट लोक प्रिय आहेत, ज्याला दुष्ट लोक प्रिय आहेत म्हणजेच आवडत असतात. ज्याला दुष्ट लोक प्रिय आहेत आणि ज्याला सज्जन लोकांविषयी प्रेम वाटत नाही, ज्याला सज्जन लोकांविषयी प्रेम वाटत नाही, तेव्हा दुष्ट लोकांचीच संगत आवडते. जेव्हा दुष्ट लोकांचीच संगत आवडते. असंतं धम्म रोचेती. दुष्ट लोक, दुष्ट लोक म्हणजे कोण? जे अकुशल कर्म करणारे आहेत. 10 प्रकारचे अकुशल कर्म आहेत. ते अकुशल कर्म करणारे जे आहेत, मिथ्या दृष्टी धारण करणारे जे आहेत, ते असंत.
जेव्हा दुष्ट लोकांचीच संगत आवडते, ते त्याच्या पराभवाचे कारण होय. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. महामंगल सूक्तामध्ये सांगताना मी तुम्हाला प्रोग्रेसिव्ह कारणं लिहून घ्यायला सांगितली होती. ती 38 कारणापर्यंत आपण पोहोचलो होतो आणि ती 38 कारणं आपण अतिशय सविस्तरपणे पूर्ण जाणून घेतली. इथे सुद्धा 36 कारणं आहेत अकुशल कर्माची, पराभवाची. ती सुद्धा प्रोग्रेसिव्ह घ्यायची आहेत. म्हणून आता मगाशी मी सांगताना विसरलो, परंतु धम्म कामो जिथे शब्द लिहिलेला आहे त्याला 1 नंबर करा आणि वर्तुळ करा. धम्म कामो 1 नंबरचं अकुशल कर्म. धम्मदेशी 2 नंबर करा. 2 नंबरचं कुशल कर्म. असंतं पिया होती 3 नंबरचं कुशल कर्म, अकुशल कर्म. संतेन कुरुते पियं 4 नंबरचं अकुशल कर्म, पराभवाचं कारण. आणि असंतं धम्म रोचेती 5 नंबरचं पराभवाचं कारण. 5 नंबरचं पराभवाचं कारण. असंतं धम्म रोचेती. आता आपण काय करणार आहोत, की एकाआड एक जे पद आहे, ते पद घेणार आहोत. म्हणजे आपण 4 नंबरचं घेतलं, की 6 नंबरचं घेणार आहोत. 8 नंबर, 10 नंबर, 12 नंबर अशी पदं घेणार आहोत. कारण प्रश्न विचारण्याची जी पद आहेत, ते सारखंच आहे. फक्त त्याच्यामध्ये एक-एक अंक वाढत गेलेला आहे. प्रथमं, द्वितीयं, चतुर्थं, पंचम, षष्ठं, सप्तम असे अंक वाढत गेलेले आहे. मात्र वाक्यरचना तीच आहे. इति हेतं विजानाम पठ्ठमोसो पराभो द्वितीयं भगवा ब्रूहि किंग पराभवतो मुखम अशा पद्धतीने पुढे प्रोग्रेसिव्ह आलेला आहे. त्यामुळे आपण 4 नंबरचं पद घेतलं. 5 नंबरचा प्रश्न आहे म्हणून आता 6 नंबरचं पद घ्यायचं आहे. पद क्रमांक 6 म्हणा. कारण तेच रिपीट घेऊन त्याच्यामध्ये वेळ घालवण्यात अर्थ नाही. पद क्रमांक 6. निद्दासिल्ली सभासिल्ली अनुत्थाटाचयो नरो अलसो कोधपඤ्ञानो तं पराभवतो मुखं. शब्दार्थ घ्या. निद्दा सिल्ली. सिली म्हणजे शील, स्वभाव. आणि निद्दा म्हणजे झोपाळू. म्हणून निद्दा सिल्ली झोपाळू किंवा निद्राशील. निद्दा निद्रा. सिली स्वभाव किंवा शील. निद्दा अधिक सिली म्हणून निद्दा सिली आणि त्याचा अर्थ होतो निद्राशील किंवा झोपाळू. सभासिली म्हणजे सभेत भरकटणारा, गर्दीत भरकटणारा, विनाकारण फिरणारा. त्याला सभासिली म्हटलेलं आहे. सभेत फिरणारा किंवा सभेत फिरण्याचा स्वभाव असलेला. सभासिली, सभेमध्ये भरकटणारा, भटकणारा. सभेमध्ये भटकणारा. सभासिली, सभेत भटकणारा. अनुत्थाता. अनुत्थाता उद्योग न करणारा म्हणजेच बेकार, अनुद्योगी. त्याला म्हटलेलं आहे अनुत्थाता. अनुत्थाता. च आणि यो जो नरो पुरुष. नरो पुरुष. निद्दा सिल्ली सभा सिल्ली अनुत्थाता चयो नरो अलसो. अलसो आळशी. अलसो आळशी. कोधपैयानो. कोध क्रोध, राग. आणि पैयानो लक्षण, स्वभाव. आणि क्रोध पैयानो म्हणजे क्रोधिष्ट किंवा रागिष्ट.
क्रोध हे माणसाचं लक्षण आहे. म्हणून त्याला पैंजानो असं म्हटलेलं आहे. क्रोध पैंजानो, रागिष्ट किंवा क्रोधिष्ट. रागिष्ट स्वभावाचा, क्रोधिष्ट स्वभावाचा अशा अर्थाने. अलस क्रोध पैंजानो तं पराभवतो मुखं. ते त्याच्या पराभवाचे कारण. काय आहे? अनुवाद लिहा. जो सतत झोपा घेणारा, जो सतत झोपा घेणारा निद्राशिली, कॉमा, जो सतत बाहेर भटकणारा सभाशिली, जो सतत बाहेर भटकणारा अत्यंत आळशी, अलसो, अत्यंत आळशी. माणसं जन्मताच आळशी असतात. आजचं काम उद्यावर ढकलणारा, त्याला म्हटलेलं आहे आळशी. आणि उद्या कधी उगवत नाही, उद्याचा दिवस कधी उगवत नाही, अशी एक म्हण आहे आपल्याकडे. उद्याचा दिवस कधी उगवत नाही आणि तो काम कधी करत नाही, त्याला म्हटलेलं आहे अत्यंत आळशी. आणि रागिष्ट असतो, क्रोधपंजानो, आणि रागिष्ट स्वभावाचा असतो. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. इथे 3 कारणं दिलेली आहे. निदाशिली 6वं कारण म्हणा, सभाशिली, निदाशिली, सभाशिली हे 6वं कारण झालं. अनुत्थाता म्हणजे अनुद्योगी हे 7वं कारण आहे. आणि अलसो क्रोध पैयानो हे 8वं कारण आहे. अधोगतीचं, पराभवाचं. निद्राशील, सभाशील एक कारण, अनुद्योगी एक कारण, आळशी आणि क्रोध स्वभावाचा एक कारण, अशी 3 कारणं याच्यामध्ये आहेत. 6वं झालं. आता 7वं जाऊ द्या, 8वं. 8 म्हणा. 7व्यामध्ये तेच म्हटलेलं आहे. ततीयोसो पराभव चतुर्थं भगवा ब्रूहि. म्हणजे आता 4थं कारण चांगलं विचारलेलं आहे त्यांनी. आपलं ते उत्तर जे आहे ते 8व्या पदामध्ये आहे. 8वं आहे, यो मातरं पीतरं वा जीनकं गतयौवनं पहु संतो न भरती तं पराभवतो मुखं. यो जो, मातरं पितरं वा, मात्याची आणि पित्याची, वा म्हणजे आणि किंवा, यो जो मातरं पितरं वा, माताची किंवा किंवा पित्याची काय करतो? जीनकं गत यौवनं, जीनकं जीर्ण, म्हातारा, वृद्ध, जीनकं जीर्ण, म्हातारा किंवा वृद्ध. आणि पुढचा शब्द आहे गत यौवनं. आता हा शब्द सुद्धा त्याच अर्थाने आहे. गत म्हणजे गेलेले आणि यौवनं म्हणजे यौवन. यौवन संपलेल्या, यौवन संपलेला म्हणजे तारुण्य संपलेला. गत यौवनं, तारुण्य संपलेला. जीनकं जीर्ण, म्हातारा किंवा वृद्ध. गत यौवनं, तारुण्य संपलेला. पहू हे विशेषण आहे खरं म्हणजे. पहू म्हणजे योग्यतेचा,
किंवा लायकीचा. आणि पुढे संतो आहे. संत म्हणजे शांती. म्हणून पहू संतो असा एकच शब्द करा तो. पहू संतो म्हणजे शांतपणे जगण्याच्या पात्रतेचा असूनही. पहू संतो शांतपणे जगण्याच्या पात्रतेचा. पहू म्हणजे पात्रता, योग्यता, लायकी. पहू संतो शांतपणे जगण्याच्या पात्रतेचा. न भरती. भरती न भरती. इथे भरती म्हणजे उदरनिर्वाह करणे, पालन-पोषण करणे. परंतु न भरती म्हटलेलं आहे मुळे न पालन-पोषण न करणारा किंवा उदरभरण न करणारा. न भरती. उदरभरण न करणारा किंवा पालन-पोषण न करणारा. तं पराभवतो मुखं. हे त्याच्या पराभवाचे मुख्य कारण. कुणाच्या पराभवाचे? अनुवादामध्ये कळेल तुम्हाला. अनुवाद लिहा. ज्याचे माता-पिता, ज्याचे माता-पिता यो मातरं वा पितरं. ज्याचे माता-पिता तारुण्य संपून वृद्ध झालेले आहेत. तारुण्य संपून गतयौवनं. तारुण्य संपून वृद्ध झालेले आहेत. त्यांचे पालन पोषण करण्यासाठी. भरती. त्यांचे पालन पोषण करण्यासाठी जो लायक असूनही. जो लायक असूनही. जो लायक असूनही तो ते करीत नाही. तो ते करीत नाही. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. म्हणजे मुद्दा असा की म्हाताऱ्या आई-वडिलांची सेवा करण्यासाठी जो समर्थ आहे आणि समर्थ असूनही तो आई-वडिलांची सेवा करीत नाही, तेव्हा त्याचा पराभव होत असतो. त्याला अपयश येत असतं, असं भगवंत म्हणतात. इथे जी कारणं दिलेली आहेत, यो मातरं पितरं जाऊ द्या. जीनकं गतयौवनं ते 9वं कारण आहे. अधोगतीचं 9वं कारण आहे जीनकं गतयौवनं. आणि 10वं कारण आहे पहू संतो न भरती. पहू संतो न भरती. त्याला 10 नंबर करा. इति हेतं विजानाम चतुर्थोसो पराभवो पंचम भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखम. असा प्रश्न विचारल्यावर 10वं उत्तर येतं. त्या 10व्या पदामध्ये त्याचं उत्तर येतं. ते 10वं पद लिहा आता. 10 नंबर म्हणा. आणि 10 नंबर आहे यो ब्राह्मणं समनं वा अन्यं वापि वनिब्बकं मुसावादेन वच्चेति तं पराभवतो मुखं. 10वं आहे यो जो ब्राह्मण वा समन म्हणजे ब्राह्मण किंवा श्रमण काय करतो? अन्य अन्य इतरांना किंवा इतर दुसऱ्यांना. वा आणि पी हे 2 शब्द आहेत. वा म्हणजे किंवा अथवा आणि पी म्हणजे सुद्धा. वा अधिक पी असं केलेलं आहे ते वापी. त्याचा अर्थ होतो किंवा सुद्धा. आणि वनिबकं. वनिबकं भिकारी, याचक, गरीब मनुष्य. वनिबकं भिकारी. म्हणजे ब्राह्मण, श्रमण किंवा दुसरे भिकारी असा या पूर्ण ओळीचा अर्थ येतो. अनुवादात बघू आपण तो. वनिबकं भिकारी
मुसावादेन वच्चेंती. मुसावादेन खोटे बोलण्याद्वारे. मुसावादा मूळ शब्द, एन त्याला प्रत्यय लागला. तृतीया एकवचनेचा, एकवचन विभक्तीचा, तृतीय विभक्तीचा एकवचनी प्रत्यय एन. मुसावादेन खोटे बोलण्याद्वारे. तं पराभवतो मुखं. वच्चेती फसवतो, थकवतो. मुसावादेन खोटे बोलण्याद्वारे. वच्चेती फसवतो किंवा ठकवतो. यो ब्राह्मणं समनं वा अन्ये वापि वनिबकं मुसावादेन वच्चेती तं पराभवतो मुखम. अर्थ लिहा, अनुवाद. जो मनुष्य एखाद्या ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा भिकाऱ्याला, जो मनुष्य एखाद्या ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा भिकाऱ्याला सुद्धा खोटे बोलून फसवतो. मुसावादेन वंचेती, खोटे बोलून फसवतो. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. जो मनुष्य एखाद्या ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा भिकाऱ्याला सुद्धा खोटे बोलून फसवतो, ते त्याच्या पराभवाचे कारण होय. इति हेतं विजानाम पंचमोसो पराभव छटम भगवा ब्रूहि किम पराभवतो मुखम. पाचव्याचं समजलं, आता सहाव्याचं सांगा, असं तो म्हणतात. आणि मग 12वं पद आहे. 12वं पद, 12 क्रमांक करा. याच्यामध्ये 10 नंबर झाले आपलं. यो ब्राह्मणं सवणं, याला 11 नंबर करा. अन्ये वापी वनिबकं, याला 12 नंबर करा. आणि मुसावादेन वंचेती 13 नंबर करा. क्रमांक 13चं हे पराभवाचं लक्षण आहे. मुसावादेन वच्चेती, खोटे बोलून फसवतो. 12वं पद. बहुत वित्तो पुरिसो स हिरण्यो स भोजनो एको भुज्यती साधुनी तं पराभवतो मुखम. 12वं पद. बहुत वित्तो, बहुत अधिक वित्तो, असे 2 शब्द आहेत. बहुत अधिक वित्तो. बहुत म्हणजे भरपूर, पुष्कळ, जास्त, बहुत. आणि वित्तो धन, वित्त, वित्त. बहुत वित्तो, ज्याच्याकडे पुष्कळ धन आहे, असा. म्हणजे जो धनवान आहे. पुरिसो पुरुष. बहुत वित्तो, जो धनवान आहे, म्हणजे ज्याच्याकडे पुष्कळ धन आहे. काय धन आहे? स हिरण्यो, स अधिक हिरण्यो. बुद्धाच्या काळामध्ये जे चलन होतं त्याला काशार्पण असं म्हटलेलं आहे. त्या काशार्पणाला अनुसरून हिरण्यो शब्द आलेला आहे. आणि ते जे काशार्पण नावाचं नाणं होतं, ते नाणं हिरे, माणिक, मोती, सोने, नाणे अशा वेगवेगळ्या धातूंमध्ये असणार. त्याला काशार्पण असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून स हिरण्यो, स अधिक हिरण्यो, हिरे, माणिक, मोती, सोने, नाणे यांच्यासह. स हिरण्यो, काशार्पण म्हणा कंसामध्ये.
सोने नाणे हिरे मोती माणिक यांच्यासह. पुढचा शब्द आहे सभोजनो. इथे सुद्धा स अधिक भोजनो, परंतु भोजन याचा अर्थ इथे धान्य सामग्री, अन्नधान्य अशा अर्थाने आहे. ज्याच्याकडे भोजन सामग्री भरपूर आहे, सभोजनो, भरपूर भोजन सामग्री. भोजन सामग्रीमध्ये काय आहे? अन्नधान्य आहे, तेल आहे, तूप आहे, मसाले आहेत. असं सगळं जे अन्नधान्य ज्याच्याकडे आहे त्याला उद्देशून सभोजनो असा शब्द वापरलेला आहे. सहिरण्यो सभोजनो एको भुज्यती साधुनी. एको एकटाच, एको एकटा, भुज्यती खातो, जेवण करतो. क्रियापद आहे भुज्यती, खातो किंवा जेवण करतो. आणि साधुनी स्वादिष्ट, गोड, रुचकर, गोड स्वाद असलेले त्याला साधुनी असं म्हटलेलं आहे. ज्याचा स्वाद गोड आहे त्याला मराठीमध्ये आपण मिष्टान्न असं म्हणतो. जे मिष्टान्न आहे त्याला साधुनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे गोड पदार्थ, चविष्ट पदार्थ, चवदार पदार्थ. स्वादिष्ट. एको एको भुज्यती साधुनी तं पराभवतो मुखम. एको एकटाच, म्हणजे एकटाच गोड गोड पदार्थ खातो, एकटाच चवदार पदार्थ खातो, एकटाच रुचकर पदार्थ खातो. हे त्याच्या पराभवाचं कारण ठरतं. कसं? अनुवादामध्ये लिहा. अनुवाद: ज्या व्यक्तीकडे विपुल धनसंपत्ती आहे, बहुत वित्तो. ज्या व्यक्तीकडे विपुल धनसंपत्ती आहे, सोने नाणे हिरे मोती माणके आहे, सहिरण्यो. सोने नाणे हिरे माणके मोती आहेत, सहिरण्यो. सोने नाणे हिरे माणके मोती आहेत आणि भरपूर अन्नधान्य असूनही, म्हणजेच भोजन सामग्री असूनही, आणि भरपूर भोजन सामग्री, सभोजनो, भरपूर भोजन सामग्री असूनही जो एकटाच त्याचा उपभोग घेतो, जो एकटाच त्याचा उपभोग घेतो, चविष्ट पदार्थ एकटाच खातो. एको भुज्यती साधुनी, जो एकटाच त्याचा उपभोग घेतो, म्हणजे इतरांना देत नाही, माता पित्यांना देत नाही, भाऊबंधांना देत नाही, मुलाबाळांना देत नाही, असा जो वागतो ते त्याच्या पराभवाचं कारण ठरतं. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. इति हेतं विजानाम छट्टमोसो पराभो सतम भगवा ब्रूहि की पराभवतो मुखम. 6व्याचं कारण समजलं, आता 7व्याचं उत्तर सांगा. आणि मग 7व्याचं उत्तर येते 14व्या पदामध्ये. 14 क्रमांक म्हणा. आणि इथे आपण कितीवर आलो? 15 झाले. प्रोग्रेसिव्ह मध्ये आपले 15 झाले. तिथे 16वं जे आहे त्याला म्हणा एको भुज्यती साधुनी, याला 16 म्हणा. तर 13 झाले. हा? 13 झाले. 13 झाले. 13 13 झाले. झाले. हो. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. 13 झाले ना. तर हा. पहुत्त वित्तो पुरिसो याला 14 म्हणा. पहुत्त वित्तो पुरिसो याला 14 म्हणा. आणि सहिरण्यो सभोजनो याला 15 म्हणा. याला 15 क्रमांक द्या. पराभवाचं 15वं कारण.
आणि एको भुज्यती साधुनी याला 16 क्रमांक म्हणा. एको भुज्यती साधुनी याला 16 क्रमांक म्हणा. आणि आता आपण 14वं पद बघत आहोत. क्रमांक 14 करा. जातीथदो धनथदो गोतथदो चयो नरो संयती अतिमन्येती तं पराभवतो मुखं. 3 प्रकार आहेत इथे. जातीधदो धनथदो गोतथदो. आता इथे जो शब्द आहे त्याला दिलेला आहे अथदो किंवा थदो. जो थ आहे तो थ जो त अधिक त ला थ जोडलेला आहे आणि द ला ध जोडलेला आहे. तो थदो जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो अभिमान, कठोर, कडक. आणि मग जातीधदो जातीचा अभिमान, धनथदो धनाचा अभिमान, गोतथदो गोत्राचा अभिमान. आणि अभिमान कसा असो? व्यर्थ असतो. म्हणून हे सगळे जातीचा, धनाचा, गोत्राचा जो अभिमान आहे हा व्यर्थ अभिमान आहे. पण त्याची फोड अशी आहे, जात अधिक अत अधिक थद, थ थडग्याचा आणि ध बुद्धातला ध, जात अधिक अत अधिक थद, त्याला म्हटलेलं आहे जाती थदो. तसंच धन अधिक अत्त अधिक थद, धन थदो. गोत अधिक अत्त अधिक थद, गोत थदो. फक्त तुम्ही एवढंच लिहा, थदो म्हणजे अभिमान किंवा गर्व, आणि जाती धन गोत्र हे आपल्याला माहित आहे. जाती थदो जातीचा अभिमान, धन थदो धनाचा अभिमान, गोत थदो गोत्राचा अभिमान. आणि याला तुम्ही 17, 18, 19 असं 3 कारण करा. जाती धदो 17, धन थदो 18 आणि गोत धदो 19. संयाती अतिमय्यती तं पराभवतो मुखम. संयती ओळख ठेवतो, सूचना करतो. संयाती ओळखतो किंवा ओळख ठेवतो. आणि पुढे म्हटलेलं आहे अतिमय्येती, अति मंचेती, मंचेती अवहेलना करतो, अनादर करतो. अति मंचेती अवहेलना करतो, अनादर करतो. कसा करतो? अनुवादात कळेल आपल्याला. अनुवाद लिहा. जो मनुष्य आपल्या जातीचा, धनाचा व गोत्राचा, जो मनुष्य आपल्या जातीचा, धनाचा व गोत्राचा विनाकारण गर्व करतो, जो मनुष्य आपल्या जातीचा, धनाचा व गोत्राचा विनाकारण गर्व करतो, आणि त्या अहंकारापायी किंवा अहंकारामुळे इतर नातेवाईकांची अवहेलना करतो. इतर नातेवाईकांची अवहेलना करतो किंवा अनादर करतो. अतिमन्येती अवहेलना. आणि त्या अहंकारापायी इतर नातेवाईकांची अवहेलना करतो. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. तं पराभवतो मुखं.
जातीत्थदो धनत्थदो गोतत्थदो चयो नरो संयाती अतिमंचेती तं पराभवतो मुखम. जो मनुष्य आपल्या जातीचा, धनाचा व गोत्राचा विनाकारण गर्व करतो आणि त्या अहंकारापायी इतर नातेवाईकांची अवहेलना करतो, ते त्याच्या पराभवाचे कारण होय. 14 पर्यंत आपण आलेलो आहोत. वेळ झालेली आहे. त्यामुळे पुढच्या वर्गामध्ये आपण पुढची जी 8 पदं आहेत, ती 8 पदं आणि महामंगल सूत्र आणि पराभव सूत्राचा तुलनात्मक अभ्यास असं पुढच्या तासामध्ये घेऊ आणि मग आपला हा पोएट्री सेक्शन संपेल. तेव्हा इथेच थांबूया.